कसा आहे वेदांत? ठीक आहे आता. काय झालं? काही प्रॉब्लेम झालाय का? नाही ग, मी विचार करत होते. नूतन काकू हल्ली खूप चांगल्या वागतात माझ्याशी. म्हणजे आधी तर माझ्याशी एक शब्द सुद्धा नीट नव्हता बोलत, पण आता चांगलं वागतात. मला हक्काने सांगतात सुद्धा की हॉस्पिटलमध्येच थांब, कुठे जाऊ नकोस. मगाशी माझ्यासाठी खायला घेऊन आल्या होत्या आणि डॉक्टरकडे जाताना सुद्धा मला सोबतच घेऊन गेल्या होत्या. मला असं वाटतंय की त्यांना माझा आधार वाटतो. हो ग, माझ्याशी खूप छान वागल्या त्या. स्वतःहून येऊन सांगितलं त्यांनी की वेदांची तब्येत आता सुधारते, बरा येतो, तू नको काळजी घेऊस. असं पण म्हणाले की कॉलेजवरून लवकर घरी ये, घराची जबाबदारी आहे तुझ्यावर. सरप्राइजिंग. ते म्हणतात ना तायडे, कठीण वेळ आली की सगळी आपली माणसं जवळ येतात. तसं झालंय नूतन काकूंचं. पण वेदांत बरा झाला तरी त्या अशाच वागतील ना? माहित नाही, पण तसं झालं ना तायडे तर वेदांसाठी खूप चांगलं आहे. खूप त्रास होतो ग या गोष्टींचा. एक सांगू अमूल्य, तू पण ना आता नको वाद घालूस नूतन काकूंशी. त्या जर काही बोलल्या ना तर उलट उत्तरं नको देऊस. तुला थोडं वाईट वाटलं तरी चालेल. तुला खरं सांगू, त्यांच्या आणि वेदांतमध्ये सगळं काही चांगलं होणार असेल ना तर मी त्यांनी माझा केलेला अपमान विसरून जाईल. लाईक मी वेदांतला सुद्धा तेच बोलले. काय? हेच की झालं गेलं सगळं विसरून आईला सॉरी म्हण आणि घरी परत. नाहीतर हे पुरुषोत्तम काकांबरोबरच्या लग्नाचं प्रकरण कुठल्या थराला जाईल माहिती. बस बस. अरे थांब, काही नाही, खावं लागेल तुला एवढं. घेतो. काय तू वेदांत. गुड. पेन नाही नव्हता आता? नाही. व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. हात बघूया. नाही ना पेन? अपेक्षेपेक्षा स्पीडी रिकव्हरी झाली. गुड. नाव यू आर फ्री टू गो. थँक्यू. म्हणजे तुम्ही आउट ऑफ द वे जाऊन गोष्टी केल्यात त्यासाठी थँक्यू. अरे थँक्यू काय, डॉक्टर तुंपलवारांनी सांगितलं म्हणजे करावंच लागणार. हे बघ, मी फार काही केलेलं नाहीये. तू बरा झालास कारण तुझी विल पॉवर आणि तुझी आई आणि अमूल्या या दोघींचे एफर्ट्स. हे बघा, 6-7 दिवस तुमची खूप दगदग झाली आहे. आता आराम करा. येस डॉक्टर. बरं, औषधे वेळेवर घे आणि एक्सरसाइज नियमित करत जा. 8 दिवसांनी चेकअपसाठी ये पुन्हा. डोंट वरी. काळजी घे. चला. सावकाश. निघूया. निघूया म्हणजे कुठे चाललायस वेदांत? घरी. घरीच जायचंय आपल्याला, पण आपल्या घरी जायचंय. वाटलंच होतं मला. मी काही चुकीचं बोलले का? हाई, मुळात मी घर सोडण्याचं कारण माहितीये का तुला?
ज्या कारणासाठी मी घर सोडलंय ते कारण तर अजून तसंच आहे. आठवडाभर बोललो ना आपण नीट, मग आता परत कशाला हवेत भांडणं? आई आपण टच मध्ये राहूयात ना. पण मी घरी येण्याची गरज नाहीये. गरज आहे वेदांत, गरज आहे. हे बघ, तू एकटा राहत नसतास ना तर हे काही झालंच नसतं. अरे या सगळ्यात तुला अजूनही तुझी चूक कळलेली नाही आहे. तुला तुझी चूक कळली की कदाचित मला माझी चूक कळेल. जायचं घरी? वेदांत, मला असं वाटतंय की नूतन काकू बरोबर बोलताय. तू घरी जायला हवंस. अगं पण हे बघ, अजूनही तू पूर्णपणे बरा झालेला नाहीयेस. आणि तू घरी गेलास ना की मग तुझं ड्रेसिंग, तुझं खाणं पिणं, गोळ्या औषधी सगळंच करणं त्यांच्यासाठी सोपं होऊन जाईल ना. आणि आणि आई घरी असल्यावर कोणीही तुझ्यावर वार करू शकणार नाही, खात्री आहे माझी. बाकी आपलं काय, आपण भेटूया ना ऑफ. म्हणजे कॅफेमध्ये किंवा मग माझ्या घरी भेटू. काही गरज नाही. अरे आपलं घर इतकं मोठं आहे आणि भेटायचं असेल तर तुम्ही आपल्या घरी भेटूच शकता. अमूल्याने तुझी जी काही सेवा केली इतके दिवस, त्याचे उपकार म्हणून मी तिला ही परवानगी देते. तेव्हा तुम्ही आपल्या घरी भेटूच शकता. पण वेदांत कुठेही बाहेर जाणार नाही, कुठल्याही परिस्थितीत बाहेर जाणार नाही. माझं ठरलंय वेदांत, या बाबतीत मी तुझं काहीही ऐकून घेणार नाही. मी तुझं सगळं महत्वाचं सामान घरी मागवून घेते. अमूल्या, तू प्लीज वेदांतचं सगळं महत्वाचं सामान पॅक करून देशील? नाही म्हणजे मी कोणाला तरी पाठवते तुझ्या मदतीला. हो काकू. थँक्स. चला वेदांत, निघायचं? चल. हळू. हा हळू. थांब थांब, असं लगेच नाही यायचं घरात. अगं जरा थांब. आद्या, आरती, औक्षणाचं ताट घेऊन या ग. ची काय गरज आहे? आहे गरज. आले आले आले. ये औक्षण कर. हो थोडं. हो य. काय ये ज्योती, हे तब घेऊन जा. चला
आता या सावकाश हा? हळू अगदी हळू. हळू 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 ये इकडे बस बस ना. ये. बस हळू हळू हळू. किती बारीक झालायस. खूप हाल झाले ना तुझे तिकडे. आता तो आलाय ना घरी, भरपूर खायला घाल त्याला. सोडणार नाहीये त्याला अशी मी. खो मग हे तू आली का नाहीस हॉस्पिटलला? मला नसतं बाबा बघवलं तुला असं ते बेडवरती निपचित पडलेलं. या जखमा ते बँडेज. तू ताकद आहेस माझी. असं नसते बघू शकले मी तुला. तुला सांगू, मला असं वाटलं ना की या घरी तू परत कधीच येणार नाहीस. दादा आता नाही ना आम्हाला सोडून जाणार? मी बरं जाऊ देईन त्याला. बरं आद्या, त्याची खोली आवरून ठेवली आहे ना व्यवस्थित? मी बघतो. हो जा बघ. बरं, मी तुझ्यासाठी मस्त काहीतरी खायला करते. आलेच. मला सांग, नूतन आग्रह करून घेऊन आली ना तुला घरी? वेडी आहे ही मुलगी खरंच. आणि अमूल्याचं काय? अगं आजी, तिची तर वेगळी स्टोरी आहे. तुला माहितीये, आईने ना सगळ्यांसमोर कबूल केलंय की अमूल्या दादाची काळजी घ्यायला आहे. काय सांगतेस काय तू हे? अगं बाई. मे बी हे मला असं अर्ध फोडलेलं बघून झालं असं. बापरे. आई काय? अरे अरे एवढ्यात आलीस सुद्धा तू? आम्हाला वाटलं जरा उशीर होईल तुला. अमूल्या, काय झालं? नाही काही नाही. आई अण्णा, ते वेदांतला डिस्चार्ज मिळाला आणि तो नूतन काकून हरभर घरी गेला. अगं मग छानच बातमी आहे की. पण याचा आनंदच व्हायला हवा ना तुला. हो झालाच सर. मग तो आनंद चेहऱ्यावर दिसत नाहीये तो. अगं मग काय झालंय काय? आणि बघ बाळा, मी त्यांचे सगळे रिपोर्ट सुद्धा फॉलो केलेले. काही तसं काही मेजर झालेलं नव्हतं त्याला. अगं काय काय झालंय काय अमूल्या? अण्णा, वेदांतवर एकदा हल्ला झाला, त्यातून कसा बसा सावरला तो. पण असा हल्ला त्याच्यावर पुन्हा एकदा होणार नाही हे कशावरून? अमूल्या, तू उगाचच काळजी करतेस. अगं आता तो सगळ्यांबरोबर घरी गेलाय ना. अच्छा, याच गोष्टीचं वाईट वाटतंय का तुला? नाही नाही अण्णा, तसं काही नाहीये. मग मी आलेच. मला एक महत्वाचा कॉल करायचा. आलेच. सुमन, आपली लेक पुरती बुडाली बरं का वेदांतरावांच्या प्रेमात. बोलणी करायला हवी का? म्हणजे हे सगळं पुढे सरकायला हवं ना आता. हो हो, जर त्यांना आता सेटल होऊ दे, मग बोलतो, नक्की बोलतो. दादा, अवघात झाला. त्या वेदांत हॉस्पिटलमधून सुट्टी मिळाली. अरे जरा कमीच तुडवलाय त्याला तू. फार खिळखिळा करायला पाहिजे होतं. 2 हात आणि 2 पाय सुद्धा काढायला पाहिजे होतं. राजकारणात हाणामारी म्हणजे सगळं नसतं. खिळखिळा करण्याचे इतरही अनेक मार्ग आहेत. म्हणजे ही हाणामारी महागात पडली आपल्याला. या घटनेमुळं त्या बाईचं नूतनचं पुत्र प्रेम जास्तच होफाळून वर आलंय.
असं होता कामा नये. त्या दोघांमध्ये फूट पडली पाहिजे, ते एकमेकांपासून दूर गेले पाहिजे आणि तो वेदांत पहिल्यासारखा खिळखिळा झाला पाहिजे. खूप भूक पण लागली. तू वाढशील का प्लीज? अजिबात नाही. जा जाऊन स्वतः वाढून घे. काय ना, कालपर्यंत भांडी सुद्धा घासली मी, पण जर सगळी कामं मीच करत राहिले ना तर तुला काम करण्याची सवयच नाही लागणार. हात बघ, ही नखं बघ, क्रॅक झालीये भांडी घासून आणि कपडे धुवून. हाय. हाय. मी तुझ्याच फोनची वाट बघत होते. आणि मी पण तुलाच फोन करण्याची वाट बघत होतो. चल, काही पण. अगं खरंच. झाला सेटल? होतोय हळूहळू. मग कसं वाटतंय परत घरी गेल्यावर? वंडरफुल. मला पण. रिअली? हो मग केवढी मोठी जबाबदारी संपली. आणि ऑनेस्टली मला खूप हेक्टिक होत होतं रे. पहिले कॉलेज, मग ऑफिस, पुन्हा तुझ्या घरी या, सगळी आवरावर, स्वयंपाक, त्यात मग तुझा तो पसारा सगळा, आपली भांडणं, तुझी चिडचिड, माझी चिडचिड. झालं बाबा एकदाच. मला तर इनफॅक्ट एक खूप मोठी ना परीक्षा संपल्यासारखं वाटतंय. खोटं बोलतेस तू. काय? मी म्हटलं खोटं बोलतेस तू अमूल्य. तू ऍक्च्युली हे सगळं खूप एन्जॉय केलंस. आणि आता मी घरी आलोय ह्याचं तुला वाईट वाटतंय है ना? तुझं ना वेदांत, तुझं आपलं काहीतरीच असतं बरं का. असं काही नाहीये. नाही अमूल्य, तुझ्या टोन मधून मला कळतंय की तू खोटं बोलतेस. तू ऍक्च्युली हा फेस खूप चेरिश केलायस, खूप एन्जॉय केलायस. अरे वेडा आहेस का तू वेदांत? असं कसं होईल? असं काही नाहीये. का नाही होणार? हे बघ, आज खूप चांगला दिवस आहे वेदांत, आणि आज मला कुठलाही वाद घालायचा नाहीये. मला खरंच अरे मनापासून खूप आनंद झालाय की तू घरी परत गेलास. हो, पण तसं तुझ्या टोन मधून किंवा तुझ्या आवाजातून अजिबात वाटत नाहीये. बरं चल चल चल, आता मी आता फोन ठेवते. अमूल्य थांब. उद्या घरी ये. हो. नाही पण नको नको नको, जाऊ दे. म्हणजे नूतन काकूंचा मूड चांगला असेल आणि मग उगाच माझ्यामुळे त्यांचा मूड खराब व्हायचा. असं काही नाही होणार अमूल्य. आणि हॉस्पिटलमध्ये आई नीट बोलली ना तुझ्याशी. हो ना, मला जर शॉक बसला होता. हो मलाही. पण मग मला आठवलं की अण्णा दिवाळीला काय म्हणाले होते. कितीही झालं आणि काही झालं ना तरी आई मुलाचं नातं आहे.
ही सगळी मधली किलमिश दूर झाली ना की आपोआप तुम्ही जवळ याल. एक्झॅक्टली. शिवाय आई पण म्हणाली की अमूल्याला घरी बोलव म्हणून भेटायला. खरं? हो. सो अमूल्य, तू ना जास्त विचार करू नकोस. तू ये उद्या घरी, भेटूया आपण. येते.